लंके साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जे कराटेचे जे आमचे साहिलबाई आणि साबिरबाई यांची जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे। या स्पर्धेसाठी राज्यातून 15 राज्यातून जवळजवळ 800-850 विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे। 18 आणि 19 तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत। त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत। आणि जसं साहिलबाईंनी सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार, त्यांना एंट्री फी, त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांची सगळी सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे, आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देताल अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने 18 आणि 19 जानेवारी रोजी माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण कराटे स्पर्धा भरत आहोत। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संघ, खेळाडू असतील, कलाकार असतील, वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावा अशी आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते। खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे। वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे। या आपण पाहतोय की मुलांना, लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत। त्यामधून त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे खेळ असतील, खेळामध्ये, कलेमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकाटी हीच त्यांना पुढे आयुष्यामध्ये कामाला येत असते। या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं की या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगे साहेब आणि अमोलजी खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि 19 तारखेला आमचं बोलणं चालू आहे, पक्षाच्या वतीने कुणी मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कुणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे, आपल्या शहराच्या विकासासाठी भर पडली पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने जसं की अध्यक्ष आहेत सचिन जाधव साहेब यांनी या स्पर्धेला एक मोठा वेटेज आणून दिला। उपमुख्यमंत्री चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन येत्या 18 आणि 19 जानेवारीला अहिल्यानगर शहरातील भव्य असं स्टेडियम असणाऱ्या वाडिया पार्क स्टेडियम या ठिकाणी करण्यात येणार आहे। रिपब्लिक कप कराटे स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती, पण या वर्षी त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे शिवसेनेच्या सहकार्याने। या ठिकाणी आपण 18 आणि 19 जानेवारीला या भव्य स्पर्धेचं आयोजन
करतो, ज्यामध्ये जवळपास देशातील 15 राज्यातील 830 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र संघ हा सगळ्यात मोठा संघ यामध्ये ठरू शकेल. मागच्या वर्षी या ज्या स्पर्धा झाल्या होत्या यामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावलं होतं. गुजरात आणि कर्नाटक हे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिलं होतं. यावर्षी देखील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महाराष्ट्र संघ प्रथम स्थानी राहील का. आणि अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा होतात ह्या कराटे खेळायला कुठेतरी एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सबिल सय्यद आणि माझे बंधू साहिल सय्यद आम्ही अशा पद्धतीच्या या स्पर्धा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके या दोन्ही संस्थांचा आम्हाला एक मोठा सहकार्य या स्पर्धेसाठी लाभणार आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण म्हणजे की लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स ओके या OTT प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य अनेक जणांनी केलं, ज्यामध्ये अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन आहे, माझे सहकारी मित्र असतील अमोल काजळे असतील, आमचे गुरुवर्य घनश्यामजी सानप असतील, तसेच अमोल शेटे साहेब असतील. या सगळ्यांनी मिळून या स्पर्धेला एक बहुमोल असं सहकार्य केलं. तसेच अनेक कंपन्यांनी यामध्ये एक मोलाचा वाटा पार पाडला. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री चषक 2025 या स्पर्धा या फक्त राज्यातल्याच नाही तर देशातल्या सर्वात भव्य कराटे स्पर्धा होतील असं मला वाटतंय. आणि ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी देखील उपस्थित राहावं, की कराटे हा खेळ कसा असतो, कसा खेळला जातो हे पाहावं आणि कराटे खेळायला एक नवीन ओळख मिळवून द्यावी अशी मी विनंती. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.